तर चला मग थेट जाऊया बावशीच्या यात्रोत्सवात. नमस्कार मंडळी, मी कोकणी लवकर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी सगळेजण कसे आहात, मजा असणार. तर आज आपण चाललेलं असा आपल्या बावशीच्या यात्रोत्सवात. तर पप्पांच्या आणि मामाच्या गावची जत्रा, पप्पांच्या आणि काकांच्या. तर त्याच आपण मामाच्या गावच्या त्यांच्या जत्रेक चाललेले असा. तर आता आम्ही सगळे घरातनं निघतो आहोत, तयारी वगैरे तर झालेली असा. तर त्या ठिकाणची परंपरा आणि पद्धती कशी असत ते थंय जाऊन आपण बघतो आहोत. तर चला मग थेट जाऊया बावशीच्या यात्रोत्सवात. तर फायनली आपण आता बसलेला असा बावशीच्या यात्रोत्सवात आणि तुम्ही आणि आपण पार्किंगच्या दिसून लायटिंग वगैरे बघू शकता की एकदम रोषणाई असा आणि जत्रा वगैरे भरलेली असा. तर चला मग पुढे पुढे चलत जाऊया. तर या ठिकाणी पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मंदिर वगैरे सजवलेलं असा. तर या लिंगेश्वराचं मंदिर असा आणि त्याचबरोबर बाजूक दुसरा असा पावना देवीचं असं म्हणजे मंदिर असं ते दोन. या ठिकाणी ह्या मंदिरात म्हणजे लिंगेश्वराच्या मंदिरात त्यांची यात्रोत्सव होता. तर या ठिकाणी खांब वगैरे असतात. तर आपण इल्याबरोबर त्यांच्या आता ना म्हणजे पंचारती सुरू व्हायची असतात. तर आपण थैनात दर्शन वगैरे घेतलेलं आमचं आणि नंतर मग थेट आपण आता डायरेक्ट पंचारतीचा त्यांचे अनुभव घेऊया. तर कशा प्रकारे पंचारती असतात ते बघूया, त्यांची पद्धत कशी असतात ती.
या ठिकाणी तुम्ही बघितलास ना तर तुमका पब्लिक सगळा दिसत किती प्रकारे गर्दी असा आणि त्याचबरोबर इकडे गाणी वगैरे जोरदार म्हटली जातात. पंचायतीचे देव त्यांचे बाहेर पडलेले असतात. या ठिकाणी पूर्ण 5 फेरी होतले पूर्ण लिंगेश्वराच्या मंदिरावरती. या ठिकाणी बोईसर कशा प्रकारे आपले देवसारे असतात ते बाहेर पडलेले असतात. तर आता त्यांचं नामघोष आणि त्याच्यानंतर गाणी वगैरे असतील तर ती आपण सगळं अनुभवूया. कसा वाटतं तुम्ही कमेंटमध्ये करून नक्कीच सांगा. तर मग चला एन्जॉय करूया आपली बावशीचा यात्रोत्सव. तर या ठिकाणी पंचार तर चालूच असा आणि त्याचबरोबर ना आपण आता म्हटलं पाहिजे जर जत्रा फिराय तर जत्रा फिरत फिरत आपण इलेलं असं या ठिकाणी दुसरा मंदिर असा आणि या मंदिरामध्ये ना नाटकी वगैरे रंगतात. तर आता सगळेजण अजून वेळ असा कारण की आत्ताची पंचायतची तिसरी फेरी चालू असा त्याच्यामुळे नाटकी वगैरे रंगा अजून चालू झालेलं नाही असं. तर आपण म्हटलं तोपर्यंत फिरायला नेऊया कशा प्रकारे काय काय असं तर बघूया. तर याच्यासाठी मग दुकानं वगैरे फिरत फिरत मी आता यासाठी गेलेलो असतं आणि या ठिकाणी तुमका आता आतमध्ये गेल्यावर दाखवत आहे की कशा प्रकारे असतं. तर यासाठी कशी 2 मंदिर असतात. तर पहिला आपण गायना दिसतात तर लिंगेश्वराचा आणि ह्या तुमका आता दाखवलं आहे तर मंदिर असा त्या ठिकाणी नाटके वगैरे रंगतात. तर तसे 2 असे मंदिर असतात त्या ठिकाणी. तर गांगोचं मंदिर लिंगाचं मंदिर अशा प्रकारे मंदिर असत. तर आता नाटके वगैरे रंगा चालू थोड्याच वेळानंतर ना पंचायत झाल्यानंतर मग आता ह्याच्यानंतर दशावतारी नाटक होतं. तर आपण नाटके वगैरे आता ह्या सगळा झाल्यानंतर मग आपण आता ह्याला बघून झाल्यानंतर मग आपण थेट जातोला बाहेरच्या साईडला आणि मग नंतर जरा चाय वगैरे पिऊया. तर आपले कांडर काका असतलेच तर चला मग बाहेर जाऊन बघूया. तर हे बघा अशा प्रकारे आपले MK अमृतुल्य सलगर चहा तर या ठिकाणी असतात. तर कांडर काकाने आपल्याकडे चहा वगैरे आपल्या तर चित्रेसुद्धा तुम्ही बघितलं असेल का.
तर आपल्या त्यांची आता जत्रा असा बावशीची आणि त्यांची जत्राने आपले आजोबा सुद्धा लागतात त्याच्यामध्ये मी चहा वगैरे दिल्याने असा. तर मग चला मग त्यांना भेटून आता पुढच्याच दुकानात जाऊया. तर अशा प्रकारे अशी खूप सारी दुकानं आपले लागलेली दिसतात. आपण आता आईस्क्रीम वगैरे त्यानंतर मुलांची मजा करण्यासाठी अशा प्रकारे घसरगुंडी आणि त्याच्याबरोबर अशा प्रकारे दुकानं असतात. तर ह्या सगळे पूर्ण जत्रा एकदम भारीतली भरलेली असा. एकदम जत्रा बघून भारी वाटलं. तर अशा प्रकारे आता जत्रा वगैरे आता बरंच वेळ झालं होतं म्हटलं आपण सुद्धा आता निघायचा वेळ झालेलो असा. तर फायनली शेवटचा आपला एक शूट वगैरे घेतलं कशा प्रकारे काय काय चाललं आता बघितलं आणि फायनली चाललं आता मग थेट घरा. तर या ठिकाणी यांचं म्हणजे पंचायतीचं अजून 2 फेरी असत बाकी. तर आपण 3 फेरी तर बघितला आणि उशीरसुद्धा झालेला असा आपल्या घुमराटाक जायचा होता त्याच्यामुळे म्हटलं आता घरात जाऊया. तर खाज्याची पिशवी वगैरे घेतलं आहे आणि यांचा अजून कार्यक्रम चालू होता चाला दे. तर तुमका पूर्ण व्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असत ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू.